तुम्हाला पण फेस अॅनाटॉमी आणि ह्युमन अॅनाटॉमी करताना प्रॉब्लेम येतो का? एक परफेक्ट ह्युमन आणि फेस अॅनाटॉमी नक्की कशी असते? आणि आपल्या बॉडीच्या रचनेमध्ये असे कोणते इंटरेस्टिंग फॅक्ट्स आहेत जे जाणून घेणं खूप महत्त्वाचं आहे, पण ते फार कोणाला माहिती नाहीत. हे सगळं जाणून घेऊयात आजच्या या व्हिडिओवरती. नमस्कार टू ऑल द कलाकार, माझं नाव सिद्धी. स्वागत आहे तुमचं आपल्या लाडक्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे रेघोट्या. एखाद्या माणसाची शरीर रचना, विविध हालचाली हे चित्र स्वरूपात मांडण्याची मूलभूत प्रक्रिया म्हणजेच ह्युमन अॅनाटॉमी. इथे शेजारी मी तुम्हाला ह्युमन अॅनाटॉमीचे काही रेफरन्स देते, ते बघून तुमच्या व्यवस्थित लक्षात येईल. कलेमध्ये ह्युमन अॅनाटॉमीला खूप महत्त्व आहे. ह्युमन अॅनाटॉमी हा चित्रकलेचा एक अद्वितीय भाग आहे. एक कलाकार म्हणून त्याची अचूक रचना समजावून घेणं हे प्रभावी आणि जिवंत चित्र रेखाटायला खूप मदत करतं. त्यामुळेच ह्युमन अॅनाटॉमीबद्दल संपूर्ण माहिती जाणून घेणं पण तेवढंच महत्त्वाचं आहे. आता ह्युमन अॅनाटॉमी ही कुठे कुठे वापरली जाते? तर चित्रकला, ॲनिमेशन, शिल्पकला आणि फॅशन डिझायनिंग या 4 ठिकाणी ह्युमन अॅनाटॉमी ही प्रामुख्याने वापरली जाते. आता ह्युमन अॅनाटॉमी आणि फेस अॅनाटॉमीमधले असे कोणते महत्त्वाचे आणि इंटरेस्टिंग 10 फॅक्ट्स आहेत जे जाणून घेतल्यावरती तुमचे सगळे डाऊट क्लिअर होतील, ते आता आपण पाहूया. तर ह्युमन अॅनाटॉमी ही कायम वरपासून ते खालपर्यंत अशी रेखाटली जाते. त्याच्यामुळे अर्थातच सुरुवात ही चेहऱ्यापासूनच होते. त्यामुळे चेहरा ड्रॉ करताना असे कोणते 5 महत्त्वाचे मुद्दे आहेत जे जाणून घेणं महत्त्वाचे आहे, ते आता आपण पाहूया. तर पहिला मुद्दा, माणसाच्या चेहऱ्याचा बेसिक शेप, बेसिक आकार हा अंडाकृती किंवा गोल असतो. तसं बघायला गेलं तर प्रत्येक माणसाच्या चेहऱ्याचा आकार हा वेगवेगळा असतो. काही जणांचा चेहरा गोल असतो, काही जणांचा अंडाकृती असतो, काही जणांचा जॉलाईनमुळे त्यांचा खाली निमुळता होत जाणारा असा चेहरा असतो. पण बेसिक अॅनाटॉमी ड्रॉ करताना कायम अंडाकृती किंवा गोल असाच चेहरा ड्रॉ करायचा. दुसरा मुद्दा, आपल्या भोवळीच्या आणि आपल्या नाकाच्या रेषेमध्येच आपला कान असतो. जेव्हा तुम्ही साईड अँगल किंवा फ्रंट अँगल ड्रॉइंग करत असता चेहऱ्याचं, तेव्हा हा फॅक्ट जाणून घेणं पण खूप महत्त्वाचं आहे. तिसरा मुद्दा, आपल्या 2 डोळ्यांच्या मधील अंतर हे साधारण आपल्या एका डोळ्या इतकं असतं. बऱ्याच वेळा खूप चूक होते मोठी, कधी कधी खूप लांब काढले जातात डोळे, कधी कधी खूप जवळ काढले जातात. तर तसं न करता एक डोळा काढल्यावरती तेवढं स्पेसिंगमध्ये ठेवून मगच दुसरा डोळा ड्रॉ करायचा, त्याच्यामुळे ते परफेक्ट होतं. चौथा मुद्दा, हा ओठांबद्दलचा खूप इंटरेस्टिंग मुद्दा आहे. बऱ्याच वेळा ओठ काढताना खूप प्रॉब्लेम येतो. कधी कधी त्या आकाराने खूप मोठे होतात, कधी कधी खूप लहान होतात. तर ते परफेक्ट ड्रॉ करण्यासाठी आपल्या चेहऱ्यामध्ये एक रेफरन्स पॉईंट दिलेला आहे. आपल्या 2 मुठोळ्यांच्या मधील जे अंतर असतं तीच आपल्या ओठांची लेंथ असते. हे तुम्ही आरशात बघून स्वतः ट्राय करून पाहू शकता आणि ते जर का बरोबर आलं तर मला कमेंटमध्ये तसं नक्की सांग. आणि आजचा शेवटचा 5वा मुद्दा चेहऱ्याबद्दलचा, तो म्हणजे आपला चेहरा हा 3 समान भागांमध्ये विभागला जातो. तो कसा? तर कपाळाच्या सुरुवातीपासून ते नाकाच्या सुरुवातीपर्यंत, नाकाच्या सुरुवातीपासून ते ओठांच्या सुरुवातीपर्यंत आणि ओठांच्या सुरुवातीपासून ते हनुवटीपर्यंत अशा 3 समान भागांमध्ये आपला चेहरा डिवाइड होतो. तर हे झालं चेहऱ्याचं. आता बॉडी ड्रॉ करताना असे कोणते 5 महत्त्वाचे फॅक्ट्स आहेत जे जाणून घेणं महत्त्वाचं आहे, ते आता आपण पाहूया. पहिला मुद्दा, ह्युमन अॅनाटॉमीमध्ये जेव्हा तुम्ही वरपासून खालपर्यंत अशी बॉडी ड्रॉ करत जाता, तेव्हा आपल्या हाताचे कोपर हे आपल्या कमरेला एंड होतात आणि तिथपासूनच खाली आपली हिप लाईन सुरू होते. आपल्या लोअर बॉडीचे जे कर्व्स असतात ते सुरू होतात. त्याच्यामुळे ड्रॉ करताना ही गोष्ट लक्षात ठेवणं पण खूप महत्त्वाचं आहे. दुसरा मुद्दा, आपल्या मांड्यांपासून ते गुडघ्यांपर्यंतचं अंतर आणि गुडघ्यापासून ते तळपायापर्यंतचं अंतर हे समान असतं. बऱ्याच वेळा आपल्याला असं जाणवतं की मांड्यांपासून ते गुडघ्यांपर्यंतचं जे अंतर आहे ते थोडंसं मोठं आहे, कारण मांड्यांपासून ते गुडघ्यापर्यंतचं जे अंतर आहे ते निमुळतं होत जातं. त्याच्यामुळे ते आपल्याला बघताना तसं जाणवतं, पण हे दोन्ही अंतर सेम असतं, समान असतं. तिसरा मुद्दा, आपण जेव्हा सरळ थांबलेलं असतं एकदम स्ट्रेट, तेव्हा आपल्या हाताची बोटं जिथे एंड होतात तो आपल्या मांड्यांचा मध्यभाग असतो. इथे मी रेफरन्सला फोटोसुद्धा दाखवलेला आहे. चौथा मुद्दा, आपल्या तळहाताची जेवढी लेंथ असते तेवढीच आपल्या चेहऱ्याची असते. आता चेहऱ्याची म्हणजे नक्की कुठपासून ते कुठपर्यंत?
तर कपाळाच्या सुरुवातीपासून ते हनुवटीपर्यंत. आता जेव्हा तुम्ही लाईव्ह ड्रॉइंग करता, स्केचिंग करता, तेव्हा हा मुद्दा जाणून घेणं खूप महत्त्वाचं आहे. आणि याचा 5वा शेवटचा मुद्दा तो म्हणजे आपल्या मनगटापासून ते कोपऱ्यापर्यंतची जी लेंथ असते तेवढीच लेंथ आपल्या तळपायाची असते. आणि हे तुम्ही घरी नक्की ट्राय करून बघा आणि ती साईज जर का बरोबर आली तर मला कमेंट करून तसा नक्की सांगा. हे होते फेस अॅनाटॉमी आणि ह्युमन अॅनाटॉमीबद्दलचे 10 महत्त्वाचे फॅक्ट्स. पण हा टॉपिक इथेच संपत नाही. याचा पुढचा पार्ट पण मी लवकरच घेऊन येणार आहे. तोपर्यंत आनंदी राहा, कलेवरती खूप प्रेम करत राहा आणि पाहत राहा रेखोट्या.